संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मास्टरमाइंड सुदर्शन घुलेसह 3 आरोपींनी हत्येची कबुली दिली। घुलेसह जयराम चाटे, महेश केदार यांनी गुन्ह्याची कबुली दिली। खंडणी प्रकरणात देशमुख अडथळा ठरत असल्यानंच त्यांची हत्या, आरोपींची कबुली। आवादा कंपनी परिसरात देशमुख आणि ग्रामस्थांनी मारहाण केली, त्याचा व्हिडिओ व्हायरल केला, त्याच रागात हत्या केल्याची कबुली। देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडचा पाय आणखी खोलात। घुलेसह 3 आरोपींनी दिलेल्या हत्येच्या कबुलीमुळे कराडच्या अडचणी वाढणार। सरपंच देशमुख हत्या प्रकरणात स्कॉर्पिओतले पुरावे ठरणार महत्त्वाचे। काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओत आढळले 19 पुरावे। संतोष देशमुख हत्या प्रकरणात आवादाच्या ऑफिस बॉयचा दबाव। 6 डिसेंबरला आवादा कंपनीत घुलेसह साथीदारांचा गोंधळ। संतोष देशमुख हत्या प्रकरणात सरकारी प्रतिनिधींनी धनंजय मुंडेंना वाचवलं। मनोज जरांगेंचा सुरेश धसांचं नाव न घेता गंभीर आरोप। वाल्मिक कराडच्या मार्गदर्शनाखाली हत्या झाली, मग असं असताना सुदर्शन घुले टोळीचा म्होरक्या कसा? अंजली दमानियांकडून प्रश्न उपस्थित। आरोपींनी हत्येची कबुली दिली, त्यामुळे त्यांना लवकरात लवकर फाशीची शिक्षा द्या, धनंजय देशमुखांची मागणी। कोल्हापूर जिल्ह्याच्या प्रश्नांसाठी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घेतली आढावा बैठक। केशवराव नाट्यगृहाच्या कामाचाही घेतला आढावा। कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे गाड्या नसल्यानं अजित पवार संतापले। तातडीनं गाड्या खरेदी करण्याचे दिले जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश। पुण्यात उपमुख्यमंत्री शिंदेंच्या व्यंगचित्राचं होर्डिंग्स लावणाऱ्या अज्ञातावर गुन्हा दाखल। मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यानिमित्त मनसे पदाधिकारी मुनाफ ठाकूर यांनी शिवाजी पार्क परिसरात लावले बॅनर। बॅनरवर बाळासाहेब ठाकरेंचाही फोटो। शिवाजी पार्क परिसरात बाळासाहेबांचा फोटो असलेला बॅनर हा अधिकृत बॅनर नाही, मनसेचे उपाध्यक्ष यशवंत किल्लेदार यांच्याकडून स्पष्टीकरण। सर्वांनाच बाळासाहेबांच्या नेतृत्वाशिवाय पर्याय नाही असं दिसते। मनसेच्या बॅनरवरील बाळासाहेबांच्या फोटोवरून नाव न घेता उद्धव ठाकरेंची टीका। विधिमंडळातील मुख्यमंत्री फडणवीसांच्या 4 मिनिटांच्या निवेदनातील 12 सेकंदाचा भाग वेगळा करून व्हॉट्सअॅप ग्रुपवर फॉरवर्ड केला। अपप्रचारासाठी व्हिडिओ व्हायरल केल्यानं पनवेल शहर पोलिसांकडून फौजदारी गुन्हा दाखल। रायगडवरील वाघ्या कुत्र्याच्या समाधीच्या मुद्द्यावर सरकारनं पुढाकार घेत समिती नेमावी, भूषणसिंग राजे होळकर यांची मागणी। ऐतिहासिक पुरावे नसले तरी काही संदर्भांचा भावनिक स्वीकार। रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या स्मारकावरून सुरू असलेल्या वादावर राऊतांची प्रतिक्रिया। छत्रपती शिवाजी महाराज सर्वधर्मीय नव्हते, छत्रपती शहाजीराजे हिंदवी स्वराज्य स्थापन व्हावे या मताचे होते, मात्र त्यांना यश मिळालं नाही, संभाजी भिडेंचं मत। छत्रपती शिवाजी महाराजांसाठी 32 मण सोन्याचं सिंहासन तयार करण्यासाठी पैसे गोळा केले होते, ते पैसे कुठे गेले? सचिन खरात यांचा संभाजी भिडेंना सवाल। मिलिंद नार्वेकर यांच्या गुगलीवर शेलारांची विकेट पडली। वानखेडे स्टेडियममध्ये क्रिकेट संबंधित एका कार्यक्रमाला आशिष शेलार आणि मिलिंद नार्वेकर उपस्थित होते, तेव्हा दोघांमध्ये ठोठेकानी सामना झाला। उदयनराजेंनी नवी दिल्लीत घेतली अमित शहांची भेट। शिवराय आणि संभाजी महाराजांचा अपमान करणाऱ्यांना शिक्षेची तरतूद करण्याची केली मागणी। रस्ते विकासाचं नाव घेतलं जाईल तेव्हा महाराष्ट्राचे सुपुत्र नितीन गडकरी यांचं नाव घ्यावं लागेल। ठाकरे गटाचे खासदार संजय जाधव यांनी नितीन गडकरींचं केलं कौतुक। तामिळनाडूचे मुख्यमंत्री के स्टॅलिन यांनी विधानसभेत वक्फ दुरुस्ती विधेयकाविरोधात ठराव मंजूर केला। केंद्र सरकारला विधेयक मागे घेण्यास सांगितलं। स्टॅलिन यांच्या प्रस्तावाला भाजपा आमदारांनी विरोध करत सभात्याग केला। ओला उबर सारखी सहकारी टॅक्सी सेवा लवकरच, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची संसदेमध्ये घोषणा। उत्तर प्रदेशातल्या संभलमध्ये रस्त्यांवरील नमाजावर बंदी, नमाजावेळी लाऊडस्पीकर वापरण्यासही पोलिसांची मनाई। शांतता कमिटीच्या बैठकीत पोलिसांनी दिल्या सूचना। रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन लवकरच भारत दौऱ्यावर। मॉस्को दौऱ्यावर असताना त्यांनी पंतप्रधान मोदींना
भेटीचं आमंत्रण दिलं होतं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.